नमस्कार मित्रांनो, आपल्या SK मराठी छान छान गोष्टी या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका महान व्यक्तीचं जीवनचरित्र सांगणार आहे ज्यांना आपण मिसाईल मॅन या नावाने ओळखतो. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल तर मी कोणाचं आज तुम्हाला जीवनचरित्र सांगणार आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जीवनचरित्र सांगणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून साईडची बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळेल. तर चला सुरुवात करूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे प्रख्यात भारतीय वैज्ञानिक, अभियंता आणि भारताचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांनी देशातील काही महत्त्वाच्या संस्थांमध्ये सेवा बजावली. 1998च्या पोखरण 2 अणु चाचणीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना मिसाईल मॅन असेही म्हणतात. 2002 मध्ये कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि 5 वर्षाच्या कार्यकाळानंतर ते शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेत परत गेले. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न यांच्यासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मान करण्यात आला. आपण आता बघूया त्यांचं सुरुवातीचं जीवन बघूया. अबुल फाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुलाब्दीन एक नाविक होते आणि आई आशियाम्मा गृहिणी होती. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने बाल कलाम आपल्या वडिलांच्या आर्थिक मदतीसाठी शाळेनंतर वृत्तपत्र वितरित करत असत. शालेय जीवनात कलाम अभ्यासामध्ये सामान्य होते, पण काहीतरी नवीन शिकण्यास नेहमी इच्छुक होते. त्यांच्यात काहीतरी नवीन शिकण्याची भूक होती आणि त्यासाठी ते शिक्षणासाठी तासनतास अभ्यास देत असत. त्यांनी आपले शिक्षण रामनाथपुरम शॉर्ट्स मॅट्रिक स्कूलमधून पूर्ण केले आणि त्यानंतर तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मुलांच्या कॉलेज प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्या वडिलांकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले होते. तेथून 1944 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर ते 1955 मध्ये मद्रासला गेले. तेथे त्यांनी एरोस्पेस यांत्रिकेचा अभ्यास केला. सन 1960 मध्ये कलाम यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. आता त्यांची कार्यकीर्ती बघूया आपण. कलाम यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर वैज्ञानिक म्हणून संरक्षण संशोधन व विकास संघटनेत DRDO सामील झाले. कलाम यांनी भारतीय लष्करासाठी छोट्या हेलिकॉप्टरची रचना करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. DRDO मध्येच काम करत असल्याने त्यांचे समाधान होत नव्हते. कलाम हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या भारतीय अंतराळ संशोधन समितीच्या भारतीय राष्ट्रीय समितीचे सदस्यही होते. यावेळी त्यांना प्रसिद्ध अवकाश वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. 1969 मध्ये त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो मध्ये बदली झाली. तेथे त्यांची भारतीय उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रकल्पाचे संचालन म्हणून नियुक्ती झाली. या प्रकल्पाच्या यशाच्या परिणामी 1980 साली भारताचा पहिला उपग्रह रोहिणी पृथ्वीच्या कक्षेत पाठविण्यात आला. इस्रोमध्ये सामील झाल्यामुळे त्यांनी उपग्रह प्रक्षेपित केला. तेव्हा हा कलामांच्या कारकिर्दीचा सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. वाहन प्रकल्पाचे काम करत असताना त्यांना वाटले की जणू तेच कार्य करीत आहेत. ते त्यांना अपेक्षित होते. 1963-64 दरम्यान त्यांनी अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासालाही भेट दिली. अणुशास्त्रज्ञ राजा रमन्ना यांच्या देखरेखीखाली भारताने पहिली अणु चाचणी केली. त्यांनी कलाम यांनाही 1974 मध्ये पोखरण येथे अणु चाचणी पाहण्यासाठी आमंत्रित केले. 70 आणि 80च्या दशकात डॉक्टर कलाम आपल्या सहकार्य आणि यशस्वीतेमुळे भारतात खूप प्रसिद्ध झाले. त्यांची कीर्ती इतकी वाढली होती की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची मंजुरी न घेता काही गुप्त प्रकल्पावर काम करण्यास परवानगी दिली. डॉक्टर कलाम यांच्या देखरेखीखाली भारत सरकारने महत्त्वाकांक्षी इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला. ते या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी होते. या प्रकल्पातून देशाला अग्नी आणि पृथ्वी सारख्या
देण्यात आल्या आहेत. जुलै 1992 ते डिसेंबर 1999 पर्यंत डॉक्टर कलाम हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे DRDO सचिव होते. याच काळात दुसऱ्या अणुचाचणीच्या वेळी त्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चिदंबरम यांच्या समवेत डॉक्टर कलाम हे प्रकल्प संयोजक होते. यावेळी प्राप्त झालेल्या मीडिया कव्हरेजमुळे त्यांना देशातील सर्वात मोठे अणुवैज्ञानिक बनवले. 1988 मध्ये डॉक्टर कलाम यांच्यासह हृदय चिकित्सक सोमा राजू यांनी कमी किमतीत कोरोनरी स्टेट विकसित केला. त्यास कलाम राजू स्टेट असे नाव देण्यात आले. ते भारताचे राष्ट्रपती कधी झाले ते पाहूया. संरक्षण वैज्ञानिक म्हणून त्यांची कामगिरी आणि कीर्ती लक्षात घेता NDA 2002 साली युती सरकारने त्यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार केले. त्यांनी प्रतिस्पर्धी लक्ष्मी सहगलचा मोठ्या फरकाने पराभव केला आणि 25 जुलै 2002 रोजी भारताच्या 11व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. डॉक्टर कलाम हे देशाचे तिसरे राष्ट्रपती होते ज्यांना राष्ट्रपती होण्यापूर्वीच त्यांना भारतरत्न देण्यात आला होता. तत्पूर्वी डॉक्टर राधाकृष्णन आणि डॉक्टर जाकीर हुसेन यांना राष्ट्रपती होण्यापूर्वी भारतरत्न देण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हटले गेले. कार्यकाळ संपेपर्यंत त्यांनी दुसऱ्या टर्मची इच्छा देखील व्यक्त केली, पण राजकीय पक्षामुळे मत नसल्यामुळे त्यांनी हा विचार सोडून दिला. 12व्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळानंतर संभाव्य राष्ट्रपती म्हणून त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले, परंतु एकमत नसल्यामुळे त्यांनी उमेदवारीचा विचार सोडला. आता ते सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे जीवन पाहूया. राष्ट्रपती पदावरून सेवानिवृत्तीनंतर डॉक्टर कलाम शिक्षण, लेखन, मार्गदर्शन आणि संशोधन यासारख्या कामामध्ये गुंतले होते आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, शिलाँग इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर इत्यादी सारख्या संस्थांशी संबंधित होते. या व्यतिरिक्त ते बेंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थान फेलो, भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, तिरुअनंतपुरम अन्ना युनिव्हर्सिटी, चेन्नईचे चॅन्सलर एरोस्पेस अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. कलाम हे नेहमीच देशातील तरुणांबद्दल आणि त्यांचे भविष्य कसे सुधारतील याबद्दल बोलत असत. या संदर्भात त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन करण्याच्या उद्दिष्टाने देशातील तरुणांसाठी मी काय देऊ शकतो हा उपक्रम सुरू केला. देशातील तरुणांमधील त्यांची लोकप्रियता लक्षात घेता त्यांना 2 वेळा 2003 आणि 2004 MTV यूथ आयकॉन ऑफ द इयर अवॉर्डसाठीही नामांकन देण्यात आले होते. 2011 साली रिलीज झालेला आय एम कलाम हा हिंदी चित्रपट त्यांच्या जीवनावरच आधारित आहे. डॉक्टर कलाम यांनी अध्यापनाव्यतिरिक्त अनेक पुस्तकेही लिहिली आहेत, जी इंडिया 2020, अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम, विंग्स ऑफ फायर, अग्निपंख, इग्नाइटेड माइंड्स, अनलिशिंग द पॉवर विदिन इंडिया, मिशन इंडिया अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा विचार पाहूया आपण. आपल्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी आपल्या ध्येयासाठी आपण एकाग्र असणे आवश्यक आहे. दुसरा, आपण अपयशी ठरल्यास कधीही हार मानू नका, कारण अपयश म्हणजे शिकण्याचा प्रथम प्रयत्न होय. तिसरा, आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नाही, पण आपल्या सर्वांमध्ये आपली कौशल्य विकसित करण्याची समान संधी आहे. चौथा, आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकतो आणि आपल्या सवयी आपले भविष्य बदलू शकतात. पुढे, एखाद्याला हरविणे खूप सोपे आहे, परंतु एखाद्याला जिंकणे खूप कठीण आहे. पुढे, तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण जर तुम्ही दुसऱ्या वेळी अपयशी झाला तर तुमचा पहिला विजय फक्त नशिबामुळे झाला असे म्हणायला अधिक वाट पाहत आहेत. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे झिजायला शिका. तुमचा उत्तम शिक्षक तुमची शेवटची चूक आहे. विज्ञान ही मानवतेसाठी एक सुंदर भेट आहे, आपण त्यास विकृत करू नये. स्वप्ने आपण झोपेत पाहती नाहीत, तर स्वप्ने ते असतात जे आपल्याला झोपू देत नाहीत. तर मित्रांनो, अशा महान व्यक्तिमत्वाचा मृत्यू कधी झाला ते पाहूया आपण. 27 जुलै 2015 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे शिकवत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर कोट्यावधी लोकांचे लाडके आणि आवडते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे निधन झाले.
तर मित्रांनो, हे होतं द मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जीवनचरित्र. तर मित्रांनो, तुम्हाला हे आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल आयकॉन नक्की दाबा. नमस्कार.